आज आमची रमेश भाऊ येवले युवा प्रतिष्ठान ह्या सर्व लोकांची आणि सर्व कार्यकर्त्यांची आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये सर्वांचा आग्रह तर लढण्याचाच आहे, परंतु मी आमच्या सर्व कार्याला समजून सांगितलं आहे की लढण्यासाठी बेरजेची समीकरणं लागतात. ती बेरजेची समीकरणं आपली ह्यावेळी जुळत नाही आहेत, कारण की आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळी थोडीशी कमी पडते. आपल्याकडे मतदार भरपूर आहेत, मतदारांमध्ये रोष आहे, तो रोष आपण कॅच करायला यशस्वी पण ठरतो आहे, परंतु जे कार्यकर्ते पाहिजेत की ते आपल्याला मतदान स्वरूपात ते बदली करून घेतील, ते फक्त आपल्याकडे होणं थोडंसं काहीतरी कमकुवत वाटते. ह्या एका गोष्टीसाठी आपण ह्यावेळी ह्या मतदानच्या प्रक्रियेतून, विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून ह्यावेळी थांबण्याचं ठरवलं आहे. याचं एकमेव कारण म्हणजे की आपल्या तालुक्यातील सूडबुद्धीचं राजकारण बघता जर उद्या कुठला आमचा पराभव झाला तर आमच्या जे काही आमचे कार्यकर्ते आहेत यांना भविष्यात जो त्रास होऊ शकतो, ह्या त्रासाचा दखल आम्हाला घ्यावी लागेल आणि ती दखल होऊ नये, तर लोकांना त्रास होऊ नये, हे एका भावनेने फक्त आपण ह्यावेळी मतदान निवडणुकीच्या प्रक्रियेतून थांबत आहोत. तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात? मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की आम्ही छत्रपती शिवराय, आदरणीय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज, आई जिजाऊसाहेब यांच्या विचाराने चालणार आहे आणि यांच्या विचाराशी प्रतिज्ञ होऊन आम्ही ह्या आमच्या लढा घेतला. आम्ही म्हणजे आपल्या गरीब गोरबांधव असतील, आदिवासी संत असेल, तर कोणत्याही प्रकारच्या चारित्र्यवान माणसाबरोबर आम्ही कायम राहू. असा निष्कलंक असणारा नेता जो कोणी असेल आणि त्यावर कुणाबरोबर राहायचं हा निर्णय आम्ही नक्कीच 14-15 तारखेला घेऊ. आता आम्ही कोणत्याही प्रकारच्या, प्रत्येकाने नमूद करून घ्या, जरी आम्हाला सुप्रियाताई सुळे यांचा फोन आला असेल आणि त्यांनी आम्हाला विनंती केली असेल तर त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही लढायचं नाही हे ठरवलं होतं. फक्त हे निर्णय जाहीर करायचा आम्हाला वेळ होता, त्या वेळामध्ये आम्हाला त्यांचा फोन आला. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणत्याही प्रकारच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. कोणत्याही उमेदवाराने आम्हाला कधी उभंही केलं नव्हतं आणि कोणत्या उमेदवाराला आम्ही कधी पाठिंबा दिलाही नाही. जेव्हा द्यायचा असेल तो निर्णय आम्ही नक्कीच आमच्या 15 तारखेच्या बैठकीत आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊ, हे तुम्हाला मी आवर्जून सांगतो. नक्कीच. त्यांनी पुढे काय आश्वासन दिलंय का? सुप्रियाताईंनी आश्वासन देण्यासाठी मी त्यांच्या पक्षाचा कोणत्याही प्रकारचा पदाधिकारी नाही आणि राजकीय पुनर्वसन करण्यासाठी मी कुठला राजकीय पुढारीही नाही. मी जनतेतला सेवक होतो आणि जनतेच्या सेवकाचं पुनर्वसन ही जनताच करू शकते. यासाठी मला कुणाच्या आश्वासनाची गरज नाही. नक्कीच रमेश भाऊ, तुमच्या तालुक्यामध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये संघटन चांगलं आहे. कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं हे तुमची संघटना तुम्ही ठरवणार आहात का? मी तुम्हाला आता एकच सांगेल की जो कोणी असा आश्वासक व्यक्ती माझ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास, त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या कामाची उणीव आणि त्यांच्या कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही याची ग्वाही देऊ शकेल, अशा उमेदवाराचा विचार आम्ही आमच्या 15 तारखेच्या बैठकीत नक्की करू आणि जेव्हा करू तो तुम्हाला आम्ही नक्की कळू. म्हणजे नक्कीच तुम्ही कुणाला निवडून आणायचं आणि कुणाला पाडायचं ठरवणार आहेत? साहेब, आपण जर बेनं पेरलं आहे तर ते उगवणार आहे आणि ते उगवलं तर ते दान करायचं की कुणाला तरी आपण कापून द्यायचं की विकायचं हे आमचे कार्यकर्ते नक्की ठरवतील. त्यामुळे हा निर्णय हा माझा कधीही नसेल. याच्या आधी हा निर्णय माझा नव्हता, आजही माझा नाही. हा निर्णय माझ्यासाठी दिवस रात्र ज्यांनी आपल्या पायाची कातडी झिजवलीत अशा माझ्या कार्यकर्त्यांचा हा त्यांचा निर्णय असेल. आपण जे बोललात आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होईल, तर कुणाकडून त्रास होऊ शकतो असं तुम्हाला काय वाटतं? आपल्या तालुक्याचं एकंदरीत जे वातावरण बघितलं तर आपलं तर सूडबुद्धीचं राजकारण हे पहिल्यापासून आहे आणि मी काही नवीन सांगायची तुम्हाला गरज नाही. आज जर आमचे कार्यकर्ते उडळ मारते माझ्या मागे फिरत असतील आणि मी निवडणूक प्रक्रिया सामोरं गेलो आणि जर त्यांना असं वाटलं की माझ्यामुळं त्यांची कुणाची तरी पिछाड झाली किंवा त्यांना पराभव पत्करावा लागला, तर आज त्यांच्या भरपूर साऱ्या कुणाच्या सहकारी संस्था असतील, कुणाच्या काय असतील, ते भरपूर मार्गाने लोकांना त्रास देऊ शकतात. आणि हा त्रास कसा होतो हे आपल्या तालुक्यातल्या प्रेसला तर नक्कीच माहिती आहे. सांगायची तुमच्यात ताकद नसेल पण तुम्हाला माहीत आहे, पण मी सांगू शकतो. पण हा त्रास होऊ नये एकमेव प्रांजळ भावना होती. आणि विषय काय आहे की आम्हाला लढायचं आहे हे तालुक्याला कळाले, जनतेला कळाले. फक्त लढायचं कधी हे आमची तालुका जनताच मोठ्या आवाजाने तुम्हाला सांगेल आणि तेव्हा आम्ही नक्की लढू. आपण एवढ्या दिवसामध्ये काही दिवसांमध्येच प्रसिद्ध झाला आणि लगेचच आपण माघार घेताय, याचं विशेष काही वेगळं काही कारण आहे का? होतं की राजकीय समीकरण जुळवताना 1 लाख मताचा आकडा हा मला गाठायचा होता. तो आकडा गाठण्यासाठी मी जरांगे पाटलांची भेट गेली,
छत्रपती संभाजीराजांनी मला आमंत्रण दिलं होतं, मी त्यांचीही भेट घेतली. पण काय आहे साहेब, जोपर्यंत आमचं प्रचंड एक वाक्य आहे, लढाई तर फक्त जिंकण्यासाठी, हारण्यासाठी नाही. आणि आत्ताची जी वेळ आहे ती जिंकण्यासाठी जी आम्हाला दिसली नाही, म्हणून आम्ही आता या लढाईत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कोणत्या प्रकारची माघार घेतलीच नाही, कारण की आम्ही कुठल्या प्रकारचा फॉर्म भरलाच नव्हता. त्यामुळे आम्हाला कुणी उभं केलं होतं, आम्हाला कुणी पैसे पुरवले होते, हे जे मतिमंद लोकांचे जे आरोप आहेत, ह्या आरोपाचं खंडन पण आम्ही या अनुषंगाने करू शकतो की आम्ही जर कुणी आम्हाला पैसे पुरवले असते तर त्यांनी आम्हाला उभं केलं असतं. पण हे जे मतिमंद लोकांच्या आरोपावरती सुसंस्कृत माणसाचं हे उत्तर आहे की आम्ही ह्यावेळी लढणार नाही. विदर्भ मराठवाड्यापेक्षा आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आंबेबाग माझं रक्षण नक्कीच करणार आणि माझ्या जातीचं रक्षण करण्यासाठी मला कुठल्याही प्रकारची लाज वाटत नाही आणि त्यासाठी जे योग्य असेल. पण माझ्या सर्व जे बांधव आहेत त्यांच्या जातींबरोबर माझ्या जातीचं रक्षण करणे हे तेवढंच माझं कर्तव्य आहे. म्हणजे मी जरी मराठा असलो तरी माझ्या मराठा जातीबरोबर हे जे माझे धनगर बांधव असतील, माझे माळी समाज बांधव असतील, ह्या कुणाच्याही मनाला किंवा त्यांच्या कुठल्याही प्रकारच्या भावनेला धक्का न लागता जे काही मला करता येईल ते मी नक्कीच करेन. म्हणजे आता सुप्रिया यांचं मगाशी नाव घेतो ते थोडक्यात राष्ट्रवादी शरदचंद्र देऊ. तुम्ही यापूर्वी जे काम करत होता ते महाविकास आघाडीला धरून पवारसाहेबांचे फोटो लावून काम करत होता, त्यांच्या विचारसरणीने काम करत होता. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही त्याच विचारसरणीने काम करणार आहात का? तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की मी माझ्या वयाच्या 40 वर्षापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाचा कधीही सभासद नव्हतो. फक्त मी फॉर्म भरण्यासाठी आदरणीय शरद पवार यांच्या गटाचा मी प्राथमिक सदस्याचा फॉर्म भरला होता. आणि आज तुमच्या स्वरूपानेच सांगतो की जेव्हा मी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मी त्यांचं प्राथमिक सदस्याचा राजीनामासुद्धा आजच देत आहे. तेव्हा मी कुठल्याही पक्षाचा तुम्ही सदस्यपदाचा राजीनामा दिलाय का? त्यांच्या सदस्यपदाचा तेच राजीनामा सांगतो मी तुम्हाला देत आहे. त्यासाठी प्राथमिक स्वतः राजीनामा द्यायची गरज नसते, जाहीर केलं तरी भरपूर होतं, कारण की मी त्यांचा कुठल्याही प्रकारचा पदाधिकारी नाही आणि मी यानंतरही कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी होणार नाही, व्हायचं आहे नाही व्हायचं आहे हे मी ठरवू शकत नाही. हे ठरवणार हे म्हणजे बंधू बांधव आहेत, हे ज्याच्यावरती स्वाक्षरी करतील मी त्याच्या मागे चालणार. वळसे पाटलांकडून तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठानला जर बोलवण्यात आलं आणि त्यांना सहकार्य करा असं सांगण्यात आलं तर तुम्ही त्यांचा विचार करणार? मी आताच सांगितलं आहे, हा कुठलाही निर्णय मी घेणार नाही. हा निर्णय फक्त आणि फक्त माझे कार्यकर्ते हे मेळाव्यात आणि ते सुद्धा ज्यांच्या याला मागणीला 75% जास्त आमचे कार्यकर्ते सपोर्ट करतील अशाच लोकांच्या मागं आम्ही थांबू. भविष्यात काही जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा तालुक्यात जरी आता सध्या पक्ष सदस्य तर कुठलं नाही, पण भविष्यात रमेश भाऊ प्रतिष्ठानच्या वतीने ज्या निवडणुका येणार आहेत किंवा पुढे अन्याय होणार आहे तिथे जाणार आपण. अन्यायाला पहिली वाचा फोडणारा हा माणूस हा फक्त माझ्या प्रतिष्ठानचा असेल आणि मी टाकी ठोकून सांगतो. राहिला विषय झेडपी पंचायत समिती, तर तुमच्यासमोर जे बसलेले आहेत हे सगळे माझे झेडपीचे उमेदवारच आहेत, पंचायत समिती उमेदवारच आहेत. यासाठी मला दुसऱ्या कोणाची निवड करायची गरज नाही. भविष्यात ती सुद्धा तयारी डोळ्यापुढे ठेवून चालू करा. जर मला जनतेची सेवा करायची आहे तर त्यासाठी मला राजकीय हस्तक्षेप करावाच लागेल आणि तो मी जे वेळोवेळी वेळेचा प्रसंग बघून आणि आखणी बघून आमची जुळवाजुळव बघून नक्कीच करणार. आजही आपण गावोगावी जाऊन